तुमच्या तळावरती या पोराला ठेवून घ्या, तुमच्या सानिध्यामध्ये राहील, चांगला होईल मामा, याला तुमच्या तळावरती ठेवून घ्या. मामांनी त्याला स्वतःपाशी ठेवला. मामांची तू काम करायचा मोठ्या निष्ठेनं, जमेन ते काम करायचा, पडेल ते काम मामांचं करायचा. मामांची मोठी निष्ठा होती, मामांवरती मोठी निष्ठा होती. मामांचं जे काही काम असेल ते निमूटपणे करायचा. आणि एक दिवस मामांच्या मनामध्ये काहीतरी आलं, म्हणले या मुलाचा जर उद्धार करायचा असेल ना, या मुलाला जर चांगलं बनवायचं असेल ना, तर याची 1 एकर जमीन पहिली सोडवली पाहिजे. मामांच्या मनामध्ये आलं, त्या मुलाचं कल्याण करायचं असेल तर याची 1 एकर जमीन पहिल्यांदा सोडवली पाहिजे. मामांनी आईला बोलून घेतलं, मुलाच्या मुलगा आणि आई समोर घेतले. सावकाराचं किती कर्ज आहे विचारलं आणि खिशातून मामांनी पैसे काढले आणि सावकाराच्या हातावरती ठेवले आणि त्या असणाऱ्या मुलाची 1 एकर जमीन सोडवली. सोडवल्यानंतर त्या मुलाला सांगितलं, बाळा या शेतीमध्ये असं कष्ट कर, असं कष्ट कर, जा तुझं कल्याण होईल. त्या मुलानं त्या आईनं शेतीमध्ये असं कष्ट केलं, असं कष्ट केलं. एकाची 2 एकर झाली, 2ची 3 झाली, 3ची 4 झाली, 4ची 5 झाली. असं करता करता ऊसाचं उत्पन्न घेतलं, मोठा झाला, गाडी बसायला आली. आता कामासाठी 2-4 नोकर ठेवले आणि सहज बिदरी गावामध्ये एक दिवस बाळूमामांचा तळ पडला. बाळूमामांची पालखी आली. आईने सांगितलं, बाळा अरे बाळूमामांची पालखी आपल्या गावामध्ये आली, गुळाची ढेप, जा मामांच्या पालखीमध्ये नेऊन ये. पोरानं गडी सोबत घेतला आणि गाडीच्या हातावरती ती ढेप दिली आणि बाळूमामांच्या तळावरती आला. बाळूमामांच्या तळावरती आल्यानंतर बाळूमामांपाशी गेला आणि बाळूमामांनी सांगितलं, मामा पालखी करता गुळाची ढेप घेऊन आलो. आईनं सांगितलं. मामा म्हणले, ढेप कुठे आहे? म्हणले ती काय गाडीच्या हातात. मामांनी त्याला प्रश्न केला, ढेप कुठे आहे? म्हणले ती काय? म्हणले गाडीच्या हातात. गाडीच्या हातात. बाळूमामांनी थोडं काहीतरी कानपून जाणवलं आणि त्याला उभं केलं. म्हणजे उठ, विसरला म्हणलं पहिले दिवस कामावर कष्ट करून तू तुझी आई खात होता. मला सांग, या गाड्याच्या हातावरून तू गुळाची ढेप आणली, मी पावायचं कुणाला? त्या ढेप आणलेल्या गाड्याला की त्या मालका? कुणाला पावायचं? रडायला आलं बरं त्या पोराला. श्रीमंतीची घमेळ उतरून गेली गाड्या हो आणि मामांचे पाय धरले आणि मामांचे पाय धरल्यानंतर आईला जाऊन सांगितलं, आई मी गुळाची ढेप आपल्या गाड्याच्या हातून घेऊन गेलो होतो, मामांनी मला लय बोलले. मामा ते आई म्हणली, अगदी बरोबर आहे गाड्या. अरे ज्यावेळी काही नव्हतं त्यावेळी मामांनी आपल्याला साथ दिली, मामांनी आपल्याला मोठे केलं. आणि त्यांच्यापाशी जाताना जर तू श्रीमंतीचा घमेल घेऊन जात असेल तर काय अर्थ आहे तुझ्या जीवनाला? ऐका रे, तात्पर्य सांगून जाईल. तुम्ही येत असेल या ठिकाणी घमेल घेऊन श्रीमंतीचा, येऊ नका गाड्या. ऐका, यायचं असेल तर मोठ्या निष्ठेने, मोठ्या भक्तिभावाने मामांना शरण द्या. मामा तुमच्या जीवनाचा उद्धार केल्याशिवाय करण्याकरता माझ्या संतांची या ठिकाणी अवताराला आले. मामांचा अवतार कशा करताय? या सामान्य जनतेचं कल्याण व्हावं, त्यांचं जीवन पूर्णत्वाला जावं, याच्याकरता माझ्या मामांचा अवतार आहे. तसं पाहायला गेलं तर या भारत देशामध्ये कितीतरी संत जन्माला आले. माझे ज्ञानोबा आहेत, माझे तुकोबा आहेत, माझी जनाई आहे, माझी मुक्ताई आहे, माझे निवृत्ती दादा आहेत, माझा तुघामेळ आहे, माझे सावता महाराज आहे. कितीतरी संत या भारत देशाच्या भूमीमध्ये जन्माला आले आणि या भारत देशाला पावन भूमी म्हटलं जातं. पवित्र दिवसभर कष्ट करायचं आणि त्या बाळापणा एकूण एक नाव आहे त्याचं माया.
तरुण वयामध्ये बाया पडायला होता, कोणाचं लग्न करायचं होतं, पैसे आणणार होते, कोणाचं लग्न करण्यात बाया पैसे वडील बाळाप्पा हरिजनांना चढवले. और भावी गावाचं नाव सोडून भावी गावाच्या गावाचा सुंदर अकोळ आणि त्या अकोळ गावामध्ये माझे बाळाप्पा जन्मग्रहण करतात. एकुलता एक मुलगा आहे, बाळाप्पा मुलाचं नाव आहे. तारुण्यामध्ये आला होता लग्न करण्याची गरज आणि मुलगी बघता बघता एका जुन्या घराण्यातली मुलगी पसंत केली. नाव सत्यवा. सत्यवा नावाची मुलगी बाळाप्पाला पसंत केल्यानंतर सत्यवा आणि बाळाप्पाचं मोठ्या मोठ्या वाटामध्ये लग्न लावलं. दोघांचा संसार राजा राणीला चालू झाला आणि एक वर्ष संसाराला लुटून गेली. परत त्या संसाराला पूर्ण होतं, त्या संसाराला पूर्ण होतं, मूळ जन्माला येतं. कशा कसं करायचं आपल्या कोण्या बाळाला, पण त्या संसाराला पूर येत नव्हतं, पूर होत नव्हतं. माया हरसिंदवाडीला हरसिंदनाथाची यात्रा भरते आणि त्या यात्रेमध्ये दरवर्षी हे दोघं जोडून जातात. एक वर्षी मोठी यात्रा हरसिंदनाथाची भरली होती. हरसिंदनाथाच्या वाडीला दोघं जण गेले. मायापुढे सत्यवाच्या हरसिंदनाथाच्या वाडीला गेल्यानंतर हरसिंदनाथाने असणाऱ्या आईला नवस केला. नाथा थोडा इकडे हे नाथा, पुत्र देगा ऐसा कोणी कोणी भक्तीची माझ्या पोटी असा पुत्र जन्माला घाल त्याला भक्तीची दिपवाळी केली पाहिजे. पुत्र देगा ऐसा पुत्र ज्याचा तिही हे नाथा, माझ्या पोटी असा पुत्र जन्माला घाल त्याचा त्रिभुवनामध्ये झेंडा फडकला पाहिजे. चोऱ्या करणारा, लांडी लपाडी करणारा, मारामाऱ्या करणारा, लोकांची गुडकी बुडकावणारा पुत्र माझ्या पोटी जन्माला घालू नको. कुसंतान जन्माला येण्यापेक्षा निसंतान राहिलेलं बरं. आणि हरसिंदनाथानं माझ्या सत्यवा आईचं बोलणं ऐकलं. सत्यवा आई दिवस गेले. आईला पहिला महिना लागला. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं आई सत्यवा ज्ञानेश्वरी वाचायला लागली. देवाची पूजा करायला लागलेली आहे आई सत्यवा. आणि रविवारचा दिवस आहे, रविवारी एकादशी आहे आणि एकादशी झाली, मानसीचा दिवस आहे. बाळ सोडायची आता 9 महिने 9 दिवस झाले. माझी सत्यवा आई प्रसूती झाली आणि माझा जन्म झाला बाळू मामाचा. बाळू मामाच्या नावानं या महाराष्ट्राच्या, या भारत देशाच्या भूमीमध्ये माझे बाळू मामासारखे संत जन्माला आले. म्हणून तो म्हटलं जातं ना,